हाय हॅलो देवावर विश्वास, स्वतःवर विश्वास आणि प्रत्येक दिवसाची नवी सुरुवात. नमस्कार, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं सुबक पुणे लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत करते. जसं की तुम्ही टायटल थंबनेलमध्ये वाचलेलं आहे त्या विषयाला लगेचच सुरुवात करते की जो माझा अतिशय इमोशनल क्रायसिसचा काळ होता. म्हणजे काय काय घडलं हे एक 3-4 भागामध्ये मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी माय लाईफ स्टोरी शेअर केलेला आहे. तर अजूनही तुम्ही जर ते व्हिडिओज बघितलेले नसतील तर जाऊन नक्की बघा. मी इथे ह्या बाजूला सगळ्यांची थंबनेल्स इमेज इथे लावते, जेणेकरून तुम्हाला त्याच्या थंबनेलवरून ओळखता येईल. आणि कम्युनिटी पोस्टला मी त्या सगळ्याच्या लिंक्स पण परत देईन. तिथे जाऊन पण तुम्ही त्याच्यावर क्लिक करून बघू शकता ते सगळे व्हिडिओज. ते सगळं आत्ता रिपीट करत नाही, म्हणूनच सांगते की तुम्ही ती स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी किती ताणातून, किती इमोशनल क्रायसिसमधून जात होते. आणि अशा काळामध्ये की जेव्हा एक तर तो माझ्यासाठी पिरियड असा होता ना, की लग्न कधी झालं आणि लग्न कधी मोडलं ह्याच्यामध्ये काहीच फारसं अंतरच नव्हतं. काहीच दिवसांचं काहीच गणित नव्हतं. मधल्या काळात जे काही होतं त्याच्यामध्ये फक्त ताण, दुःख, रडरड ह्याच गोष्टी होत्या. आणि पण त्यावेळेला मी स्वतःला एकटं नाही पडू दिलं. एकतर ह्या सगळ्यामध्ये मोठा वाटा माझ्या घरच्यांचा ऑफकोर्स आहे आणि त्याच्यासाठी मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन. की माझे आई-बाबा, माझा भाऊ आणि त्यावेळेला माझ्या भावानी जी माझ्यासाठी पेट थेरपीचा विचार करून एक स्ट्रे डॉग आमच्याकडे हिरो आणला होता आणि त्यांनी सुद्धा जे काही मला समजून घेतलं, खरंच ते घेतात बरं का समजून, खूप आपला ताण कमी करतात. आणि ऑफकोर्स अशी अजून काही मित्रमंडळी, जसं की आता माझा एक प्रतीक नावाचा मित्र आहे, तर तो कुठल्याही वेळेला मी कधीही फोन केला तरी पण तो असतो अवेलेबल माझ्या प्रत्येक गोष्टींना सॉर्ट आउट करायला. त्याच्या लेवलला त्याला जे काही माझं सांत्वन करता येईल किंवा मला सपोर्ट करता येईल हे तो नेहमी करत असतो. आणि खूप लहानपणापासूनचा, शाळेपासूनचा तो माझा मित्र आहे. त्यामुळे अशा काही सगळ्या लोकांच्या बाबतीत मी नक्कीच ऋणी असेन. इव्हन माझ्या आईकडे ज्या कामाला येणाऱ्या मावशी ना, तर त्या देखील, कौसल्या मावशीने देखील त्या काळामध्ये खूप मला समजून घेतलं. आणि त्या इतर कोणाकडे सोसायटीत कामाला जायच्या तर ते लोकं ज्या पद्धतीने बोलायचे, तर त्या त्यांना आमच्या बाजूनी, माझ्या बाजूनी ज्या पद्धतीने उत्तरं द्यायच्या, तर त्या बाबतीत सुद्धा मी अत्यंत ह्या सगळ्यांची आणि परमेश्वराची, स्वामींची तर मी ऋणी आहेच आहे. त्यामुळे यांनी मला तर फारसं कधी एकटं पडू दिलं नाही. पण तरीही आतल्या आत आपण स्वतःला खूप एकटं समजत असतो. मला त्यावेळेला स्वतःचा प्रचंड राग यायचा. खूप खूप राग यायचा मला, की एकतर हा प्रश्न पडतोच, की माझ्याच बाबतीत हे सगळं का? हे प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्या बाबतीत वाईट झाल्यावरती हा प्रश्न पडतो. पण ना तेव्हा आमच्याकडे जे पूजा सांगायला गुरुजी येतात ना, तर त्यांच्याशी जेव्हा मी बोलले आणि कारण मी तुम्हाला त्यात सांगितलं, की मी जे जे काही व्रतवैकल्य वगैरे सुद्धा उपास-तपास करता येत असतील करत होते. तर ते यायचे त्याच्यामुळे. तर ते मला खूप छान त्यांनी माझी कान उघडणी म्हणूयात किंवा डोळे उघडणं म्हणूयात, हे केलं, की ते म्हणाले, "जेव्हा छान गोष्टी घडतात आयुष्यात, तेव्हा हा प्रश्न विचारतेस का गं तू?" एक्झॅक्टली. म्हणजे मग तेव्हा मला असं रिअलाईज झालं, की एक्झॅक्टली तेव्हा आपण नाही हा विचार करत, की छान चाललंय, मग माझ्या बाबतीत का छान चाललंय? मग असतात ह्या सगळ्या, हे सगळे कर्माचे सिद्धांत आहेत. आपण आज जरी चांगलं वागलो असलो, तरी आपल्याला माहिती नाही, की आपण मागच्या जन्मात कसे वागलो आहोत, काय. म्हणूनच आपल्याला नेहमी सांगितलं जातं ना आपल्या संस्कृतीमध्ये, चांगलं वागा, चांगलं बोला. ह्या गोष्टींसाठीच असतात. म्हणजे आपलं त्या काळातलं, त्या जन्मातलं आपलं चांगलं वागणं बोलणं असलंच पाहिजे, पण त्याचा परिणाम पुढे मागे देखील आपल्या जन्मावरती होत असतो ह्यासाठी. आणि अर्थात त्या गुरुजींनी सुद्धा मला खूप जेव्हा ते पूजा काही काही वेगळ्या आम्ही ठरवायचो आणि ते यायचे, तर तेव्हाही ते खूप मला अत्यंत सपोर्टिव्ह अशा पद्धतीने मला त्यांनी वागणूक दिलेली आहे. आणि जसं की मी त्यात सांगितलं, की मी स्वतःला एकटं पडू नये म्हणून मी लगेच माझं जर्मनचं पुढचं शिक्षण चालू केलं. जर्मनच्या 2 लेव्हल माझ्या पुढच्या कंप्लीट केल्या. त्याचबरोबर ना मी हे छोटं-छोटं काहीतरी पण त्या रंगवा, त्या विका, रांगोळ्या बनवा, एम-डी-एफच्या. हे आत्ता जे आलंय ना, तुम्ही बघता बाजारामध्ये एम-डी-एफच्या रांगोळ्या वगैरे, तर ते तेव्हा मी कुठे जाऊन, बाजारात आत जाऊन ते वेगवेगळे आकाराचे, शेप्सचे साचे शोधायचे, ते घरी आणून ते कलर करून आणि मी तेव्हा ते करत होते आणि विकत होते.
तर अशा गोष्टी मी खूप केल्या आणि त्या काळात ना माझे वकील पण माझे खूप चांगले असल्यामुळे त्यांनी पण मला 2-3 वेळेला फिल्म्सना नेलं होतं, की छान फिल्म आहे शर्वरी, तू आमच्याबरोबर चल. कारण की तू ज्या पद्धतीची व्यक्तिमत्व आहेस, आम्हाला तुला बिलकुल असं रडलेलं, चिडचिडलेलं, रागावलेलं आम्हाला बिलकुल बघायला नाही आवडणार. त्याच्यामुळे ते पण खूप मला सपोर्टिव्ह होते. पण आता मुद्दा कसा आहे तो, ज्यांच्या बाबतीत ही सगळी परिस्थिती प्रतिकूल असते, मग त्यांनी काय करायचं? तर मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, की तुम्ही जी माणसं तुमच्या बाबतीत त्यावेळेला शांततेने, प्रेमाने, मायेने घेत नाहीत ना, त्यांच्यापासून लांबच राहा. अगदी लांब राहा. थोडंसं एकटं वाटणार आहे. मला एवढ्या सगळ्यांमध्ये असून सुद्धा एकटं वाटत होतं, मी तुम्हाला सांगते. कारण आतमध्ये खूप काहीतरी भयंकर घडत असतं, जे आपण शब्दात नाही सांगू शकत, जे आजही मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. पण मग अशा वेळेला काय करायचं, की जितकं स्वतःला ना मेडिटेशनमध्ये नेता येईल, तितकं मेडिटेशनमध्ये जायचं आणि लिहून काढायचं सगळं. मी इतकं त्यावेळेला इतक्या वह्या लिहिलेल्या आहेत आणि नंतर त्या फाडून टाकलेल्या आहेत. खूप लिहून काढलेलं आहे अक्षरशः. म्हणजे मला जे वाटायचं ना, जे मनात येईल त्या क्षणात खूप वह्या नंतर मी त्या सगळ्या फाडून टाकल्यात. पण त्यामुळे ना कुठेतरी भावनांचा निचरा होतो. ही गोष्ट खरी आहे, खरीच आहे. तुम्ही हे करून बघा आणि कोणत्याही प्रकारचं तुम्हाला नैराश्य असू दे, डिप्रेशन असू दे, त्रास असू दे, चिडचिड असू दे, रडरड असू दे, हे करून बघा. जेव्हा मला भयंकर रडू यायचं ना, तेव्हा ना मी छानपैकी कोमट पाण्याने अंघोळ करायचे. छान तुम्ही जेव्हा असं मीठ घालून अंघोळ करता ना कोमट पाण्याने, तेव्हा आपोआप सगळ्या नर्व्हज तुमच्या शांत व्हायला लागतात आणि मग तुम्ही नव्याने पुन्हा त्या गोष्टींकडे बघायला लागता, की अच्छा ठीक आहे हे झालं, पण ॲटलीस्ट हे इथे तरी बेटर आहे माझ्या आयुष्यामध्ये, असं काहीतरी बेटर आपल्याला नक्की दिसायला लागतं. पैसे जरी तुमच्याकडे कमी असतील तरी आज गावोगावी, शहरांमध्ये अगदी मोफत सुद्धा खूप छान गाण्यांचे कार्यक्रम होतात, खूप छान व्याख्यानं होतात. मी तर म्हणेन की तुम्ही अगदी कीर्तन प्रवचनाला जाच. कारण जेव्हा आपण तिथे जातो ना, तेव्हा एक वेगळीच अनुभूती आणि एक वेगळीच ऊर्जा घेऊन येतो आणि आपल्याला आजूबाजूच्या लोकांचं ऐकून जेव्हा आपण देवाधर्माच्याच गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या समोरचे चॅलेंजेस काहीच नाही आहेत. आपण हे सगळं पार करायला कपेबल आहोत, म्हणून स्वामींनी आपल्यासमोर हा प्रश्न ठेवला आहे. कारण त्यांना खात्री आपण ह्याच्यातनं मार्ग काढणार आहोत, आपण ह्याचं उत्तर शोधणार आहोत. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास गमवायचा नाही. सुरुवातीचे काही काळ हे होतं, मला कुठेच जायचं नाही आहे, मला काहीच करायचं नाही, अगदी अंघोळही करायची नाही, मला खायचं नाही आहे, मला कोणीच नाही, आता मला देवाचा राग येतोय, सगळं होतं. हे सुरुवातीचे काही दिवस जाऊ द्या. हे सुरुवातीचं होणार आहे, हे एक 8-15 दिवस. पण मी तुम्हाला खरं सांगू का, मी माझ्या आयुष्यातून हा धडा शिकले. कितीही तुमच्यासोबत तुमचे आईवडील असू दे, देव असू दे, कोणीही प्रेमाचा माणूस असू दे, जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही ना, ह्यातून बाहेर पडायचं यार, तोपर्यंत कोणीही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे एक दिवस उठलंच पाहिजे आणि ह्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग माझ्याकडे काय आहे, मी काय ऑप्शन शोधू शकतो किंवा शकते, ह्याच्यावरती काम करणं ही प्रचंड तुमच्या स्वतःसाठीची गरज असते. व्यायामाला लागा. मी पण त्यावेळेला झुंबा जॉईन केलं होतं, कारण की मला डान्स करायला खूप मनापासून आवडतं. मी झुंबा जॉईन केलं आणि मग तिकडे सगळी नवीनच लोक होते ना, त्यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि काय असू शकतं ना, कोणीतरी उशिरा लग्न करतं, त्यामुळे कोणी काही असे प्रश्न विचारलेच नाही. एक तर 1 तास लोक 45 मिनिटं भेटतात, त्याच्यात ते झुंबा करतात, नंतर तर ते दमूनच जातात. बोलावंसं वाटलं तर बोला लोकांशी, नाही बोलावंसं वाटलं नका बोलू. जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल खूप प्रश्न विचारले जातात, तिकडून सरळ मला जरा थोडासा उशीर होतोय असं म्हणून सरळ निघून जा. वाचन करा, सिनेमा बघा, पण तुमच्या आत्ताच्या मनस्थितीशी रिलेटेड काही बघू नका. जे मस्त हसत खेळत जगता येईल ना, जे मस्त हसत खेळत ग्रहण करता येईल, अशा गोष्टीच वाचा, अशा गोष्टीच बघा. तुम्हाला अफोर्ड होत असेल तर तुम्ही ट्रिपला जा. नसेल होत ना, तरी छानपैकी तुम्ही चालत आपल्या एरियामध्ये मस्त फेरफटका मारू शकता. गाडी असेल तर गाडीवरनं शहरात, गावात तुम्ही कुठेतरी छान फिरून येऊ शकता. आणि मला असं वाटतं की हा एकटेपणा पण थोडासा कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे. कारण जेव्हा तो एकटेपणा असतो ना, तेव्हा तुम्ही एक खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्याचं ॲनालिसिस करू शकता. मग तुम्हाला तुमच्या अनेक गोष्टी सापडायला लागतात, तुमचे अनेक कौशल्य सापडायला लागतात, की ज्याच्यावरती तुम्ही आधी कामच केलेलं नसतं आणि तुम्हाला माहिती असतं की आपल्याला आपण जे समजतोय
त्याच्यापेक्षा आपण जास्त काहीतरी चांगलं करू शकतो हे तेव्हा समजतं आपल्याला त्या पिरियडमध्ये आपल्याला खरी माणसं कळतात. जे म्हणतात ना 7:30 खरी माणसं कळतात, ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला खरी तुमची माणसं अशा वेळेला समजतात. त्याचबरोबर ना तुम्ही कुठे स्टँड करताना स्वतःला, तुम्ही जे स्वतःला समजता आहात आणि खरंच तुम्ही कुठे समाजात स्टँड करता ह्याचा एक रियालिटी चेक पण मिळतो. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात हा छोटासा का होईना, मला दुःख आला म्हणून दुसऱ्यांना यावा असं मला अजिबात वाटत नाही. शत्रूच्याही आयुष्यात अशी वेळ येऊ नये. पण कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने थोडासा एकटेपणा यायला पाहिजे. त्याच्यामुळे जे तुम्ही आत्मपरीक्षण करायला शिकता, जे तुम्ही माणसांना ओळखायला शिकता, त्यातून जे तुम्ही अत्यंत कठोर मनाने पण काही निर्णय घ्यावे लागतात आणि तरी ते पचवून पुढे जावं लागतं आयुष्यामध्ये, हसत राहावं लागतं. ह्या ज्या गोष्टी शिकताना, ह्या गोष्टी मला असं वाटतं असाच काळ जेव्हा माणसाच्या आयुष्यात येतो, ती व्यक्ती हे शिकते. ज्यांच्या आयुष्यामध्ये हा काळ येतच नाही ना, त्यांची पावलं कायम अशा मऊ हिरवळीवर पडतात ना, म्हणजे ते खरंच चांगले आहेत. त्यांची पुण्यकर्म खरंच चांगली आहेत, मी नाही म्हणत नाही. पण मग त्यांना ह्या गोष्टी शिकायला मिळत नाहीत. तर साधारणपणे मी ह्या पद्धतीने स्वतःला ह्या सगळ्यातून बाहेर काढलं. पुन्हा एक काही पॉइंट्स रिपीट करते. नवीन काही शिकता येत असेल तर शिका. जितकं काही, आणि आजकाल तर तुम्हाला फी भरून शिकलं पाहिजे असंही नाही. यूट्यूब आहे, त्याच्यावरती खूप फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस आहेत, खूप ठिकाणी आहेत. आपल्या शासनाचे आहेत खूप सारे कोर्सेस, तर ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठेतरी जॉईन व्हा. त्याच्यानंतर अशाच माणसांमध्ये जा ज्यांना तुमची मनस्थिती समजू शकते आणि जे तुम्हाला अति प्रश्न विचारणार नाहीत, किंवा मग ज्यांना तुमच्या आयुष्याबद्दल काही माहितीच नाही, अशा ठिकाणी जा. तुम्हाला तिकीट काढून कुठे फिरायला जाणं, तिकीट काढून कोणता सिनेमा, नाटक बघणं शक्य नसेल, कार्यक्रमाला जाणं शक्य नसेल, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात कुठल्या ना कुठल्या तरी मंडळातर्फे, संस्थेतर्फे खूप सारे मोफत कार्यक्रम होत असतात. तिकडे जा, त्याच्यात स्वतःचं मन रमवा. तुम्हाला कुकिंग करायला आवडत असेल तर त्याच्यात स्वतःचं मन रमवा आणि स्पिरिच्युअल होण्याशिवाय पर्याय नाही. आणि मी परत परत सांगते की ह्यातून बाहेर मार्ग मला तरी अध्यात्मानेच प्रचंड दाखवला. सुरुवातीचा एक काळ होता जेव्हा मला देवाचा राग येत होता, पण वन्स अगेन मला ऊर्जा देणारी तीच शक्ती होती ज्याच्या बळावर मी आजही पुढे जाते आहे. त्यामुळे तिथे कुठेतरी नतमस्तक होणं, ती ऊर्जा आहे हे ॲक्सेप्ट करणं आणि आपण सर्वोत्तम प्रयत्न स्वतःच्या आयुष्यासाठी करायचे आणि बाकी त्यांच्या चरणी ठेवून द्यायचं. ही भावना ठेवल्यानंतर मार्ग हा नक्कीच सापडतो. थोडंसं स्वतःला आधी एक्स्ट्रा सकारात्मकतेचे बूस्टर डोस द्यावे लागतात आणि हळूहळू मात्र आपण छानपैकी त्याच्यामध्ये रुळायला लागतो आणि नवीन मार्ग शोधायला लागतो. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? अचानकच आत्ता मला सुचलं की मी ह्या विषयावरती बोललं पाहिजे, कारण मला एवढ्या कमेंट्स आल्या माझ्या त्या सगळ्या लाईफ स्टोरीवरती. तर म्हणलं चला, ह्या निमित्ताने आपण जर कोणाला एक छान सकारात्मक उमेद देऊ शकत असू, कोणाला काहीतरी छान सांगू शकत असू आपल्या आयुष्याच्या अनुभवातून, तर ह्याच्यापेक्षा चांगली समाजसेवा दुसरी कोणती असेल सांगा बरं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयासह, नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.